वाल्मिक कराड जेलमधून गुंडगिरीचं साम्राज्य हाताळतोय. खोपोली मर्डर केसमध्ये वाल्मिक कराड कनेक्शन समोर आलंय. अजितदादांनी आपल्या पक्षात फक्त गुंडांनाच भरती करून ठेवलंय का? नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. खोपोलीमध्ये शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या पतीचा दिवसाढवळ्या रस्त्यावर खून केला गेला. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या केलं असल्याचं बोललं जात आहे. मंत्री भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर आरोप केलेत. तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यातच आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट वाल्मिक कराडशी जोडले जात आहेत. या हत्येमागे वाल्मिक कराड कनेक्शन असल्याचं समोर आलंय. आता ते कनेक्शन नेमकं काय आहे, हा आरोप कोणी केलाय आणि यात वाल्मिक कराडचा नेमका काय संबंध, याचाच डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. तारीख 26 डिसेंबर 2025. खोपोलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचा सीसीटीव्ही तुफान व्हायरल झाला. सीसीटीव्हीतील या मारेकऱ्यांची क्रूरता पाहून अवघा महाराष्ट्र आदरला. अगदी अशीच घटना, किंबहुना याहूनही क्रूर घटना मागच्या वर्षी याच महिन्यात बीडच्या मस्साजोग गावात घडली होती. हो, सरपंच संतोष देशमुख हत्येबाबत बोलतोय मी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या गँगने सरपंच संतोष देशमुख यांना हालाहाल करून संपवलं. नंतर या प्रकरणात काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आता खोपोलीमध्ये सुद्धा अगदी त्याच पद्धतीचं प्रकरण घडलंय. मंगेश काळोखे यांची हत्या करणारे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी सुद्धा घटनाक्रम तसाच आहे जसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर घडला होता. म्हणजे काही आरोपी फरार आहेत तर काहींना अटक केली गेली. बीडमध्ये घडलेल्या प्रकारासाठी धनंजय मुंडे यांना जबाबदार धरलं गेलं, त्यामुळे त्यांचं मंत्रिपदही गेलं. आणि आता इथे घडलेल्या प्रकरणात थेट सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्यावर आरोप केले जात आहेत. पण यातच सर्वात मोठा खुलासा केला तो कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी. महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणात थेट वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचं सांगितलंय. थोरवेंनी म्हटलंय की या प्रकरणातला एक मारेकरी हा बीडचा आहे. इतकंच नाही तर तो वाल्मिक कराडचा माणूस असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सोबतच मृत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातला एक गुन्हेगार या हत्या प्रकरणात थेट सहभागी आहे. पण विशेष म्हणजे तो आरोपी बीडमध्ये वॉन्टेड असतानाही राष्ट्रवादीच्या रवी देवकर याने त्याला खास मंगेश काळोखे यांची हत्या करण्यासाठी खोपोलीत आणल्याचं काळोखेंच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. हा वॉन्टेड गुन्हेगार वाल्मिक कराडचा बॉडीगार्ड असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्यापासून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. पण या निमित्ताने पुन्हा एकदा गृह मंत्रालयावर काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पोलीस प्रशासनाच्या कारभारावर सर्वसामान्य जनता कसा विश्वास ठेवणार, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. कारण जो वाल्मिक कराड बीडच्या जेलमध्ये वर्षभरापासून बंद आहे, त्याच वाल्मिक कराडचा बॉडीगार्ड खोपोलीमध्ये येऊन मर्डर करतो असे आरोप आता केले जात आहेत. मग हा आरोप जर का खरा असेल तर मग वाल्मिक कराड जेलमधूनच गुंडगिरीचं साम्राज्य हाताळतोय का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मागच्या वर्षभरात राज्यामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या. त्यातील जास्तीत जास्त घटनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सहभाग असल्याचं दिसून आलंय. मग ते बीड मधलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असू द्या किंवा मग आता खोपोलीत घडलेल्या शिवसेनेच्या मंगेश काळोखेंचं हत्या प्रकरण असू द्या. अजितदादांचे कार्यकर्ते लोकांचे जीव घेण्यासाठी सुसाट झालेत का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजितदादांनी आपल्या पक्षात फक्त गुंडांनाच भरती करून ठेवलंय का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय. या प्रकरणात खरंच वाल्मिक कराड कनेक्शन आहे का? वाल्मिक कराडचा, धनंजय मुंडेंचा, सुनील तटकरेंचा आणि सुधाकर घारेंचा यात थेट संबंध आहे का, की मग हे फक्त आरोप आहेत? हे तपासातून समोर येईलच. पण तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.